सद्गुरु शरण मनवाणी काया अपार करुणा गंगा कृपाभिलाषिया जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया पुंडलीक वरदा विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दासगणु महाराज की जय। स्वामी वरदानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते हर हर महादेव। भारत माता की जय। जयाची सद्गुरु शरण मनवाणी काया अपार करुणा घनगंगा कृपाभिलाषिया जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया पुंडलीक वरदा विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दासगणु महाराज की जय। स्वामी वरदानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते हर हर महादेव। भारत माता की जय। वामन शास्त्री महाराज की जय। आज आपल्या उत्सवाचा दुसरा दिवस आहे आणि दुसरं सत्र आपण सुरू करतो आहोत प्रवचनाचं। आपल्याला दिलेल्या विषयाप्रमाणे व्रत वैकल्य असा यावर्षीचा प्रवचनांचा विषय आपण घेतलेला। त्यामध्ये आज एक सूचना आलेली आहे की व्रत शब्दावरती आपण बोलतो आहोत, वैकल्य शब्दाचं स्पष्टीकरण एखाद वाक्यामध्ये झालं तर त्याचं जरा स्पष्टीकरण करावं। आपल्याकडे जसे जोड शब्द येतात पुष्कळ वेळा, कधी मधी, असे साधे व्यवहारात सुद्धा आपण सहज वापरतो। आपल्याला असं वाटतं की असे शब्द वापरणे पद्धत आहे आणि त्याप्रमाणे कर्मधर्म संयोगाने असं झालं सहज म्हणतो, म्हणजे त्याला काही अर्थ आहे असं आपल्याला काही वाटत नाही। तसंच आपल्याला आपण साधं व्रत वैकल्यांचं असा शब्द व्रताच्या संदर्भामध्ये वैकल्य घेऊन उच्चारतो, सहज म्हटलं जातं वैकल्य असं। तर वैकल्य शब्दाचा नेमका अर्थ काय? जसं आता आपल्याला म्हटलं तसं कधी मधी, विधी विधान असे सगळे शब्द आहेत। ते शब्द नुसते नाही आहेत, त्या प्रत्येकाला त्या जोड शब्दांना अर्थ आहे। जसं आता आपण कर्मधर्म संयोगाने म्हणतो, कर्म आपण करतच असतो, त्या कर्माचं फळ आपल्याला मिळतच असतं। पण कर्माबरोबर जर आम्ही धर्माचा संयोग केला, म्हणजे धर्मी मार्गाने आम्ही वागलो, तर केलेले जे कर्म आहे त्याच्यामध्ये धर्माचा संयोग होतो, म्हणजे धर्म जोडला जातो। अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने, दुधामध्ये साखर त्याच्यात केशर, ते आटीव की जसं वाढत जातं तसं कर्माच्या बरोबर धर्माचा संयोग हा जितका उत्कटतेने होतो, जितका प्रामाणिकपणे होतो, जितका आधिक्याने होतो, तितकं कर्माचं फल आपल्याला अधिक मिळतं। आणि त्यामुळे व्यवहारात कोणी म्हटलं नाही हो तुम्ही फार कष्ट केले, तुम्ही फार कष्ट करून हे काम केलं म्हणूनच यश मिळालं, समोरचा माणूस म्हणतो नाही हो तसं नसतं। धर्म संयोगाने गोष्टी घडतात, कर्मधर्म संयोगाने होतो, म्हणजे माझं कर्म मी पुष्कळ केलं पण धर्मसंयोग त्याच्यामध्ये इतकाच आलेला आहे किंवा किंबहुना तो अधिक महत्वाचा आहे। आणि त्याच्याबरोबर मनुष्य आणखीन एक म्हणतो अहो आपल्याला काळ अनुकूल होता म्हणून घडलं। आता हे सगळे कष्ट धर्माचा संयोग केला जात नाही का? केला जातो, परंतु तरी सुद्धा कालाची अनुकूलता नसली की काही घडत नाही। जसं हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये आज आपण राजकीय सामाजिक पातळीवर बघतो की घडल्या गोष्टी घडत जात आहेत, गोष्टी आणखीनही घडत जातील,
कारण एकदा ते चक्र आहे, त्या चक्राला आता गती मिळालेली आणि त्यामुळे त्या गतीमध्ये आता अनेक गोष्टी ज्या पुढे येतील, अनेक गोष्टी ज्या लाभाच्या घडतील, त्याच्याबरोबर काही वाईट घडणारच नाही असं घडतं. आजही आपण बघतो की आजही चांगल्या गोष्टी घडत असताना त्याच्याच बरोबर त्याचा लाभ घेऊन काही इतरही गोष्टी घडतात की ज्याच्यावरती नियंत्रण असायलाच पाहिजे. त्यामुळे ही जी व्रतस्थ माणसं असतात किंवा जे जीवनामध्ये राजकारण असो, समाजकारण असो, वैयक्तिक जीवन असो, या सर्व पातळीवरती जेव्हा ही मोठी माणसं आपलं आयुष्य, आपलं कर्म किंवा आपला व्यवहार हा एका पद्धतीने तोलत राहतात आणि त्यांच्या बाजूनी समाजाचं कार्य, वैयक्तिक कार्य अधिकाधिक निर्दोष होतं. परंतु काही उणीवा ह्या निर्माण होत असतात, काही उणीवा असतातच असतात. प्रत्येक व्यक्तीच्या ठायी असतात, समाजाच्या ठायी असतात, समाजात घडवल्या जातात. त्या ज्या उणीवा आहेत त्या उणीवांना वैकल्य असं म्हटलं की आपल्या पातळीवरती आपण म्हणतो की नाही सगळं ठीक आहे, पण आपल्या स्वभावात थोडा धानरटपणा आहे आणि त्यामुळे असं होतं की काही गोष्टी आपल्या चुकत जातात. कुणी असं म्हणतं की नाही आपल्याला काही गोष्टी लक्षातच येत नाही आणि त्यामुळे आपण कितीही चांगले वागत असलो तरी सुद्धा ते लक्षात न येण्यामुळे सावधपण कमी पडतं, आम्हाला त्याचे भोग भोगावे लागतात. त्याचं असं आहे की कर्म केलंय आणि कर्माचा भोग भोगावा लागला नाही असं मुकाट्याने तो भोगलाच पाहिजे, त्याला काही इलाजच नाही. कारण चुकलो आपण आहोत तर आता आपल्याला बोलणं भाग आहे. तर त्यामध्ये इथे वैकल्य शब्द येताना या सगळ्याचा तर अंतर्भाव आहेच, पण त्याच्यामध्ये त्यातून निर्माण होणार म्हणजे आपल्या चुकांमधून, आपल्या मर्यादांमधून, आपल्या उणीवांमधून, आपल्या काही कमतरतांच्या मधून, की काही वेळा आपल्यात उणीवच असते असं नाही, पण थोडी कमतरता असते की ठीक आहे करू, म्हणजे असं योग्य नसतं की त्याच्या त्यावेळी ते काम करून मोकळं व्हावं असं करत थोडी चालढकल असते. काही लहान लहान गोष्टी असतात पण त्याही गोष्टी आमच्या कर्माला किंवा मिळणाऱ्या फलाला बाधक ठरतात. तर ह्या व्रत वैकल्य असा एकत्र शब्द येण्याचं कारण आमच्याकडे काय असं म्हटलं तर एकच कारण म्हणता येईल आपल्याला की कोणतंही व्रत किंवा कोणतंही कर्म अनुसरताना त्याच्याबरोबर त्या कर्मामध्ये आपल्या वैयक्तिक, सामाजिक, कालनिहाय, धर्मदृष्ट्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्हाला उणीवांच्या रूपाने समोर येऊ शकतात. आता जसं जागतिक पातळीवर आपण बघतो, आता जी युद्धाची स्थिती आहे, कोणी म्हणतं अहो तिसरं महायुद्ध आहे आणखीन काय वेगळं, कुणी म्हणतं बघा परिस्थिती कशी झालेली आहे, आता कोणत्या धर्माच्या दृष्टीने काय होणार आहे आपल्याला काय माहिती. या सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी बोलत असताना आपल्याला त्यातलं वैकल्य माहिती आहे की काळाच्या दृष्टीने आज जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीला तोंड देण्याकरता किंवा तोंड द्यायचं म्हटलं तर काय काय गोष्टी समोर आहेत. ज्या ज्या गोष्टी समोर आहेत आपल्या त्या त्या गोष्टींचं निराकरण करावं लागेल. म्हणजे व्रत म्हणजे किंवा एखादी गोष्ट आचरली, एखादा निष्कर्ष निर्णय, त्या निष्कर्षाप्रत आलो, निर्णय घेतला आणि आता त्याप्रमाणे अंमलबजावणी किंवा व्यवहार करायचा असं जर ठरवलं तरी त्याच्यातल्या उणीवा काय, त्या उणीवा आधी बघाव्याच लागतात. म्हणजे जे करायचं आहे त्याबरोबर त्याच्यातले जे दोष आहेत ते डोळ्यासमोर घेऊन त्या दोषांचं निराकरण करणे आणि त्याकरता एक आपली दृष्टी निकोप आणि निरपेक्ष संतुलित लागते. त्याशिवाय आपल्याला आपले दोष किंवा आपल्या उणीवा किंवा आपल्याकडनं घडताना काय चुकण्याची शक्यता आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून व्रताबरोबर वैकल्य हा शब्द आलेला आहे की ह्या व्रताचं अनुष्ठान मी करणार आहे. तर ह्या अनुष्ठानामध्ये पुष्कळ ठरवलं मी की रोज 12 पाठ करायचे विष्णू सहस्रनामाचे. वेळ किती लागतो माझ्या पद्धतीने मला म्हणायला जर 12 मिनिटं लागत असतील तो 12 पाठ करायला 1.5 तास तर सहज लागतो. म्हणजे आता हा जो 1.5 तासाचा काळ आहे, 2 तासाचा काळ आहे, 2.5 तासाचा काळ आहे. कारण जो भराभर म्हणतो तो 1.5 तासात, आमच्यासारखा सावकाश म्हणतो त्याला 2 सवा आहेत का माझ्याजवळ 2 सवा 2 तास. पहिल्याच दिवशी बसलो की नाही बसून अनुष्ठान करायचं
दुसऱ्या दिवशी कळतं एवढे 2 तास काढायला मला वेळच नाही, मी एवढं बसू शकत नाही. मग काय करावं? मग आपण जाता येता करावं. ठीक आहे, जाता येता म्हणावं. नंतर लक्षात येतं जाता येता काम करताना कुठेतरी सुटतं, दुसराच विचार येतो, ते म्हणणं राहून जातं आणि मग पुन्हा कुठंतरी पकडावं लागतं. हे सुटलं त्याच्यानंतर माणूस म्हणतो टेप लावावी आणि आपल्याबरोबर त्याच्याबरोबर विष्णू सहस्रनाम म्हणत राहू, म्हणजे ते आपल्याला चुकू देत नाही. आता हे कळत कळत आपण किती पुढे जातो बघा. इतकं सगळं स्पष्ट बोलावं की नाही मला माहीत नाही, पण आपण विषय बोलतोय म्हणून बोलतोय. आजकाल कुठेही मोठी मोठी अनुष्ठानं करतात. त्या मोठ्या मोठ्या अनुष्ठानांच्या मध्ये सहस्रचंडी आदींसारखी किंवा रुद्र, अतिरुद्र, महारुद्र यासारखी अनुष्ठानं करायला गुरुजी बसतात. त्याच्याकरता आवर्तन खूप करावी लागतात. ही आवर्तनं करायला दिवसाची मर्यादा घालून घेतात की 5च दिवसात हे संपवायचं. ठीक आहे, मग आता काय करायचं? 6-7 तास बसावं लागेल आणि मग ते आवर्तन पुरं करावं लागेल. 6-7 तासाचं आवर्तन म्हणजे 6-7 तास गुरुजींनी म्हणणं हे त्यांच्याच्याने होणार आहे का? होत नाही. तर प्रत्येकाची ताकद कमी पडते. कोणाची? की 6-7 तास सातत्याने त्या स्वरांच्या सहित तो पाठ करणे. पर्याय कसा येतो बघा. काही नाही, करूया, करायचंच आहे आपल्याला. मग काय करायचं? 4-5 माईक लावायचं. त्या 4-5 माईकवरून एकानंतर एक असं क्रम लावून घ्यायचा की पहिले 3 आवर्तन ह्या माईकवरच्या लोकांनी करायचे, मग माईक ट्रान्सफर करायचा, तो दुसऱ्यांकडे द्यायचा, तर नंतर 4-5 लोकांनी त्या माईकवर म्हणून. बाकीच्या गुरुजींनी काय करायचं? त्यांनी खरं म्हणजे हळूहळू का होईना म्हणाल, होत नाही म्हणून म्हटलं हे सगळं बोलावं का बोलू नाही. त्या आवर्तनाला काय अर्थ आहे सांगा? अशी जर आवर्तनं होत राहिली आणि असाच अतिरुद्र असाच महारुद्र सर्रास चालतं म्हणून थोडंसं धैर्य हे करून बोलले. मी माझा स्वभाव थोडासा अधिक स्पष्ट आहे म्हणा की थोडा तिखट आहे म्हणा. मी एका ठिकाणी सांगितलं, म्हटलं अहो गुरुजी, तुम्ही हे सगळं कार्यक्रम ताब्यात घेतला, तुम्ही आपापल्या परीने आपापले गट तिथे नेले, कारण 5-50 गुरुजींना जायचं, त्यांनी 10 गुरुजी वगैरे बोलावं. म्हणलं तुम्ही तिथे बसला पारायणाला, फक्त एक म्हणतोय. म्हटलं आमच्यासारखे ऐकायला येतात, आमच्या लक्षात येतं की हे जे उरलेले गुरुजी आहेत, हे उरलेले गुरुजी काही म्हणत नाही, इकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ. त्यांनी सगळी गोष्टी खूप खूप हलकेपणाने घेतलेल्या. इतक्या हलक्यात घेऊन हे पारायण चाललंय. आता गुरुजी तुमचे सगळे गुरुजी किंवा तुम्ही आलेले सगळे दक्षिणा घेणार आहात. आता ही जी दक्षिणा घ्यायची ही कशाची? त्या अतिरुद्र झालाय, तो महारुद्र झालाय, इतकी आवर्तनं म्हटलीच गेलेली नाहीये. तो माईक एकटा म्हणतो आणि त्याच्यावरचा तो माणसाचाच फक्त आवाज, बाकीच्यांचं काहीच नाही. मग काय? या आवर्तनाचं फल कसं मिळायचं? हे जे आवर्तन आहे हे फल मिळणार नाही या यजमानांची. कदाचित जो यजमानाकरता करतोय तो काळजी करणार नाही, तर म्हणजे यजमानाला मिळो की न मिळो, माझी दक्षिणा घट्ट झाली, ती पक्की झाली, माझी दक्षिणा मला मिळाली. पण म्हटलं गुरुजी, ह्या दक्षिणेवर आपला प्रपंच चांगला होणार आहे का? याचा गांभीर्याने विचार केला का आपण? की जेव्हा ती दक्षिणा घेऊन आपण घरी जातो, आपल्या मुलाबाळांना सुख शांती समाधान, आपल्या घरात यश कीर्ती, याच्यातल्या ज्या गोष्टी ज्या प्रमाणात मिळायच्या आहेत त्या आपल्या घरात मिळणार आहेत ना? तर केवढा तरी मोठा दोष आहे त्या कर्मकांडामध्ये. आम्ही जेव्हा प्रामाणिकपणाने काही करत नाही तेव्हा आलेला पैसा जो आहे तो प्रामाणिक नाही आहे. त्या यजमानाचं काय व्हायचं असेल ते होऊ दे. आणि माझं तर नेहमी म्हणणं आहे, यजमान जर प्रामाणिकपणाने संकल्प करील तर त्याला त्या अतिरुद्र केल्याचं फळ मिळेल. पण तो बिचारा काय करणार आहे? तो एवढंच करू शकतो. त्याच्याकडे पैशाची बाजू भक्कम आहे, त्याच्याकडे नियोजनाची बाजू भक्कम आहे, त्याची इच्छाशक्ती उत्तम आहे, त्यांनी काम केलेलं आहे त्याचं. पण ज्यांनी आता त्याच्या पुढचं काम करायचं आहे त्याचं काय आहे? त्यांनी नाही केलं तर जे निर्माण होतं
ते काय निर्माण होतं तेच वैकल्य आहे, तेच दोष आहे, त्याच उणीव आहेत, त्याच गोष्टी अयोग्य आहेत की ज्या अयोग्य गोष्टी आमच्या जीवनावरती परिणाम करत असतात. आणि जेव्हा मी असं बोलले त्यांच्याकडे तेव्हा ते काहीही बोललेत, गप्प राहिले. व्यवसाय आहे हा, व्यवसाय कोणताही व्यवसाय असला शेवटी काय आमची संस्कृती. आता तर काय ज्यांनी त्यांनी हातामध्ये भारतीय संस्कृती आणि भारतीय जीवन व्यवस्था याचा झेंडाच घेतलेला आहे. कोणी उभा राहिला की आपला भगवा घेऊन उभा राहतो आणि तो म्हणतो आमची भारतीय संस्कृती, आमचा सनातन धर्म. काय करतो काय नाही कोणाला माहिती, पण बोलत असतो. कारण अनेक गोष्टी आहेत, सगळ्या काही आपल्याला बोलता येत नाही. पण वैयक्तिक पातळीवरती मात्र 1 to 1 मी काही बोलायचं सोडत नाही. एवढी गोष्ट इतकीच खरी आहे की त्यांना वैयक्तिक पातळीवरती मी निश्चित सांगते की बघा, आपण ज्या पद्धतीने आता धर्माला राबवतात आणि हाताशी घेऊन त्याला एनकॅश करतात, एके दिवशी बुमराई सारखा तो तुमच्यावर उलटणार आहे एवढं लक्षात. आणि तो तुमच्यावर उलटून थांबणार नाहीये, आमच्या सगळ्या समाजाला ते भोगावं लागणार. दोष तुमचे असले तरी काय झालं, आमच्या समाजातले तुम्ही आहात. आम्ही बोलतो ना, आम्ही म्हणतो ना की आमचं हिंदू कल्चर, आमचं हिंदू सिव्हिलायझेशन मध्ये आम्ही आहोत ना, आम्ही सगळे आहोत. आम्ही सगळे काय भोगतो, आम्हाला सगळ्यांना काय भोगावं लागतं, जी आचार निष्ठा आम्ही जीवनात स्वीकारली ते सिव्हिलायझेशन आहे. त्याच्याकरता काय स्वीकारलंय ते सिव्हिलायझेशन आहे. आणि प्रत्यक्ष कल्चर म्हणजे काय की मी त्याचा उपयोग कसा करूया, मी ते माझ्या जीवनात कसं आचरतो. प्रत्यक्ष आचरणाचा भाग कल्चरचा आहे, पण सिव्हिलायझेशन त्याच्याकरता काय वापरलं, आम्ही काय वापरलं. सनातन धर्म चालवण्याकरता आमचा अगदी मूलभूत वापर कशाचा आहे, देवता पूजा, देवता अर्चन, देवता उपासना. हे मूलभूत वापरलेला आमच्याकडे प्रयोग आहे. ह्या प्रयोगाला कल्चर म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी त्याला कसा अवलंबतो, मी पूजा कशी करतो, मी उपासना कशी करतो, मी माझं जीवन कसं जगतो, आम्ही काय पद्धती स्वीकारली एवढ्यावर आम्ही ठरत नाही. आम्ही ती पद्धती कशी वापरली, आम्ही ती पद्धती कशी राबवली याच्यावर त्याचं फळ ठरतं. आणि त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा हे जे वैकल्य आहे ना, हे समाजात निर्माण होतच असतं. समाजामध्ये ह्या गोष्टी आपल्याही जीवनात आपण कितीही चांगलं वागलो, समर्थांनी स्वच्छ सांगितलं, यथा सांगते कर्म काही घडेना. काहीही कर्म करत असलो तरी कर्माच्या मागे दोष आहेच. पण 100% या जगामध्ये काहीही पूर्ण नाही, किंवा आमची कार्यक्षमताही एफिशियन्सी इज नेव्हर इक्वल टू 1, नॉट ग्रेटर दॅन 1. ती नेहमीच कमी आहे. त्यामुळे तसंच घडणारं मिळणारं जे फल आहे हे द्वंद्वात्मक जग असल्यामुळे या जगामध्ये 100% फल कशाचंच मिळत नाही. त्याच्यामध्ये उणीव ही आहेच आहे. म्हणून देवाच्या प्रार्थनेत सुद्धा आपण म्हणतो की यथा मिलितोपचार द्रव्ये, मिळालेल्या द्रव्यासही असलेल्या आमच्या कुवतीसही आम्ही केलेल्या कर्मामध्ये उणीवा आहेत, तू त्याला संपादून घे. अधिकते सरते, न्यूनते पुरते, करून घे. या 2 गोष्टी तुला करायच्या. आणि त्यामुळे स्वीकारच आहे मुळी कर्मामध्ये की कर्मामध्ये वैकल्य आहे, कर्मामध्ये उणीव आहे, कर्मामध्ये कमतरता आहे. आणि त्या ज्या कमतरता आहेत त्याचे दोष आहेतच आहेत. आता बघा, म्हणजे तो खराचा आपला विषय पण नव्हे किंवा मांडायचा पण भाग नव्हे, पण तरी आता ओघात आलं म्हणून सांगते की इतके तपस्वी, इतके श्रेष्ठ, त्यांच्यासारखे विद्वान आम्ही कुठून आणायचे. आद्य शंकराचार्यांच्या सारखं व्यक्तिमत्व, पण त्यांच्यावरती सुद्धा जारण मारण विद्या वापरली जाते. त्यांनी त्या मारणावरती किंवा काय जारणावर ज्या प्रकारची विद्या किंवा दोन्ही एकत्र जर वापरली असेल तर त्यांना तिचं निराकरण करणं त्यांना अवघड काहीच नव्हतं. त्यांनी केव्हाच त्याचं निराकरण केलं असतं, पण त्यांनी केलं नाही. त्याचं कारण असं की जे व्हायचं असेल ते होऊ दे, ते जेव्हा संपायचं असेल तेव्हा संपू दे. परंतु केलेली विद्या किंवा केलेला व्यवहार आहे
तो काही मोठा संपण्याच्या ठिकाणी आला नाही. त्यांच्या शिष्याला ओंकाराची उपासना करून त्या जारण मारणाच्या बाहेर यावंच लागलं. सांगायचं असं आहे की हे सगळं करायची काय गरज आहे हो. म्हणजे जेव्हा आपला विषय आज व्रताच्या दोन्ही अंगाने आपण घेणार होतो की कामनिक व्रत पण आहे आणि निष्काम व्रत पण आहे. आपण आपल्या जीवनामध्ये दोन्ही प्रकारच्या व्रतांचा अवलंब करतो. आद्य शंकराचार्य म्हणाले मला काय गरज पडली, हा देह आहे, त्या देहाचं जे व्हायचं असेल ते होईल, जसं व्हायचं असेल तसं होईल. त्यांनी सोडून दिलं. त्यांची भूमिका निष्काम आहे. पण शिष्याला आहे की नाही. शिष्याच्या ठिकाणी त्याला असं वाटलं माझ्याकडून त्रास होता कामा नये, त्याचे काही दोष असतील तर मी बघीन, पण मी माझ्या सद्गुरूंच्या वरती अशा प्रकारचं भोगण्याची वेळ येऊ देणार नाही. ही वैकल्य, वैयक्तिक दोष, कमतरता, उणीवा, असमर्थता. आता असमर्थता आहे की नाही मला माहीत नाही. नाव खाजगीत बोलायला हरकत नाही, जाहीर बोलावं असं मला वाटत नाही. आत्ताच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा भाग असणारी जी मंडळी आहे त्याच्यापैकी एका व्यक्तीवरती मारणाचा प्रयोग केला. त्या मारणाच्या प्रयोगामध्ये आता ह्या व्यक्तीच्यामुळे अनेक गोष्टी सुकर होत आहेत. अनेक ठिकाणी या व्यक्तीला विचारलं जातं, याचं नाव, ह्याचा उपयोग करून घेतला जातो आणि हा माणूस मोठा एकदम ठरला आहे. कोणीतरी आहेच ना मत्सरी. मारणासारखं जे मारण विद्या अवलंबली काय होतं, आपल्याला त्याची भयानकता सांगावी म्हणून सांगते. त्या मारण विद्येमध्ये त्यांच्या सगळ्या अंगातून म्हणजे रंध्रातून रक्त बाहेर येतं. कसं येतं ते आपल्याला जसा घाम येतो तसा त्यांच्या रंध्रामधून रक्त बाहेर येतो. त्यांच्या शरीरामधून त्यांचं आतडं बाहेर येतं. वाटेल तेवढे जुलाब होत होते, खायला प्यायला जात नव्हतं, रक्ताच्या उलट्या होत होत्या. असा दीर्घ काळ गेला आणि मिळाले नाही. विश्वेश्वराला काळजी आहे, काशी विश्वेश्वराच्या करता काम करतो, सांभाळेल तो. तर त्याची जी इच्छा असेल ती, पण एक क्षण असा आला की तो देह आता टिकेल असं वाटेन असं झालं. त्यावेळी काशी विश्वेश्वरातच मारुतीरायाला त्यांनी प्रार्थना केली की ह्या देहाने जर काही काम करून घ्यायचं असेल आणि जर का खरंच हा देह हा धर्माकरता उपयुक्त असेल तर आता जगवा. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल त्या व्यक्तीने स्वतःच प्रार्थना केली स्वतः करता. तर ते म्हणाले आता मला वाटत नाही की काही होईल माझ्या हाताने, पण काही कामं माझ्या समोर आहेत, ती कामं तर झाली पाहिजे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल आज ते खडखडीत आहे, उत्तम आहे. आता हे काय आहे, ही जी व्रत वैकल्य आहेत ना, ही वैकल्य आमच्या जीवनात अनेक प्रकारांनी येतात, अनेक प्रकारांनी. आम्ही म्हणून तर व्रतांचा विचार आपण कालपासून जो करतो, रोजचा दिवसच व्रत असतो, रोजचाच दिवस व्रतासारखा. रोजचं जीवन जे व्यतीत करायचं आहे ते प्रत्येक क्षणी सावधपणानेच करायचं. त्याचं कारण असं आहे की काय आमच्यावर येऊन पडणार आहे आम्हाला माहीत नाही. कोण आमच्याकरता काय करतंय आम्हाला माहिती नाही. या सृष्टीमध्ये कालनिहाय काय गोष्टी घडत असतात आम्हाला माहिती नाही. म्हणून आपल्याकडे उपासना, प्रार्थना ही जी रोज अगदी रोज करायला सांगितली, त्याचं कारणच ते की एक संरक्षण आमच्या मागे उभं राहिलंच पाहिजे. त्यामुळे वैकल्य हा शब्द जो आहे ना तो अनेक अंगाने की आमच्या जीवनामध्ये आमचा दैनंदिन आचार चालू असताना आपण आपल्या बाजूने चांगलं केलं तर आपल्याला काय भय असं नसतं. आपण आपल्या बाजूने किती चांगले असलो तरी सुद्धा विरोधामध्ये शक्ती कार्य करत नाहीत असं नाही. जशा चांगल्या शक्ती आमच्या मागे उभ्या आहेत तशा वाईटही शक्ती आहे. त्यामुळे त्या वाईट शक्तींचं निराकरण सुद्धा आमच्या ठिकाणी व्हावं म्हणून व्रताच्या बरोबर वैकल्य म्हणजे जे जे काही उणीवांनी युक्त आहे, जे जे काही अयोग्य आहे, जे जे काही त्रासदायक आहे, जे जे काही असमर्थता निर्माण करणार आहे आणि आमच्यामध्ये काही वैगुण्य निर्माण करणार. आता गायक मंडळी आहे,
त्यांच्या गळ्यावरती किती प्रयोग करतात. त्यांचा आवाज बंद व्हावा. अंजनीबाई मालपेकरांच्या सारख्यांचं तर धडधडीत उदाहरण आहे आपल्यासमोर. मागच्या 2 पिढ्यापूर्वींच्या अप्रतिम गायिका. त्यांना काय खायला घातलं. आपल्याकडे आता अलीकडे गाजलेला सिनेमा सुद्धा जो आलेला आहे, त्या सिनेमात सुद्धा त्यांनी तेच दाखवलंय की त्या गुरूंना असंच खायला घातलेलं आहे. आपापसामध्ये असणाऱ्या ज्या काही वैराच्या भावना आहेत, त्या वैराच्या भावना मनुष्यावरती अनेक प्रकारांनी त्रास देतात किंवा अनेक प्रकारांनी कार्य करत असतात. हे आपल्याला नाकारता येत नाही. त्याच्याकरता सकारात्मक ऊर्जा आम्हाला काहीतरी निर्माण करावीच लागते. जी सकारात्मक ऊर्जा आम्हाला निर्माण करायची आहे ती करण्याकरता आमचं दैनंदिन जीवन त्याच्याशी जोडलं जातं. काय आहे? सुख, आनंद या कोणत्याही गोष्टीनं बाजारात मिळणाऱ्या नाहीये एक, आणि दुसरं म्हणजे विनाकष्ट टिकणाऱ्या नाहीयेत हे दोन. प्रारब्ध नावाने जर काही चांगलं घेतलं असेल तर ते टिकवायला या जन्मात सुद्धा काहीतरी केलं पाहिजे ना, की जे निर्दोषपणाने टिकेल. आणि जे करायचं आहे त्याला सातत्य असल्याशिवाय होत नाही. गोंदवलेकर महाराजांनी तर नामाचं महात्म्य सांगताना सांगितलंच की ते म्हणाले, एक दिवस जर नामस्मरण चुकलं तर समजा 6 महिन्याची उपासना मागे गेली. म्हणजे आमची उपासना कायम मायनसमध्येच आहे, ती व्हायची कधी प्लसमध्ये. कायम आम्ही मागेच जाऊ. सांगण्याचा हेतू असा आहे इथे की व्रत वैकल्य हा शब्द जो एकत्र आला किंवा मगाशी आपण म्हटलं तसं कर्मधर्म संयोगाने गोष्टी घडतात. धर्माचा संयोग असल्याशिवाय नुसत्या कर्माने काही घडू शकत नाही. आमच्याकडे आमच्या समाजात आमची मुलं, आम्ही काय, वी आर टास्क मास्टर्स. आम्हाला दुसरं काही माहिती. आम्ही काम करत राहतो आणि आम्ही अखंड काम करतो. म्हणजे 24/7 म्हणा आमचं काम चालूच आहे. आम्ही दुसऱ्या कशावर विश्वास असं होत. आम्ही दुसऱ्या कशावर विश्वास ठेवतो म्हणा की म्हणू नका. एक आहे नुसती शक्ती किंवा नुसतं कार्य, हे कार्यकारी राहू शकत नाही. त्याच्या मागे चैतन्याचं, त्याच्या मागे परमेश्वराचं, त्याच्या मागे चांगल्या शक्तींचं अधिष्ठान असावंच लागतं. परमात्मा सत आहे, त्याचं अधिष्ठान पाहिजे. म्हणून हा जो जोड शब्द आहे, जसा कर्म आणि धर्म हा जोड शब्द आहे, तो त्या व्रत आणि वैकल्याचा एका परीने पर्यायीच शब्द, की आम्ही एक अनुष्ठान धर्माचं करतो आहोत, धर्मानुष्ठान करतो आहोत म्हणून ते प्रत्येक वेळी यशस्वी होईल का? त्याच्याही मागे आम्हाला अधिष्ठान, समर्थांनी तर म्हटलंच आहे, तेथे पाहिजे अधिष्ठान. अधिष्ठान पाहिजेच. धर्माचं अधिष्ठान, ईश्वराचं अधिष्ठान असल्याशिवाय घडत नाही. आणि म्हणून हे जे वैकल्य आहे, हे वैकल्य आधी समजलं की व्रताचं महात्म्य आम्हाला समजतं. की काय आमच्या जीवनामध्ये सुख मिळवायचं आहे तर काय घडू शकतो, काय घडतं, काय वास्तव आहे. आता मोदींची सुद्धा एक क्लिप फिरते. त्या क्लिपमध्ये पण त्यांनी म्हटलं, मला माहिती आहे माझ्यावरती किती प्रयोग केले जातात की मी जिवंत असू नये किंवा माझ्याकडून काही घडू नये. पण म्हणाले एक गोष्ट, आणि माझी ईश्वरावरची श्रद्धा अशी आहे की ज्या श्वासापर्यंत मला त्याला जिवंत ठेवायचं त्या श्वासापर्यंत तो ठेवणार, आणि ज्यावेळी त्याला माझ्याकडनं काम करून घ्यायचं बंद करणार आहे त्यावेळी माझा श्वास बंद होईल, मला पूर्ण खात्री आहे. हे सगळं मोदी असंच बोलतात, असंच सांगतात. तीच श्रद्धा त्याच्या पुढे जाऊन सांगतात. ते म्हणाले, अहो मी 2047चं स्वप्न बघतोय. प्रश्न विचारणाऱ्यांनी खवचटपणाने विचारलं, पण तोपर्यंत तुम्ही जगणार का? जगणार का म्हणजे मी जिवंत आहे म्हणाले. त्यावेळी मी माझी योजना आहे ती म्हणावंच लागतं, म्हटलंच पाहिजे. उत्तर कुणाला आहे? या वैकल्याला उत्तर आहे की तुम्ही ज्या पद्धतीने माझ्यावरती मी जगू नये याकरता कामं करत आहात. एक लक्षात ठेवा, तुमच्या पुढे मी आहे. माझी इच्छाशक्ती तुमच्या पुष्कळ पुढे आहे. त्या इच्छाशक्तीने तर मी जगणारच आहे. पण मी सांगू का, ही मोठी माणसं इतकी गवाळी नसतात. ते जेव्हा तोंडाने म्हणतात ना मी माझ्या इच्छाशक्तीने मोठा आहे, त्यावेळी त्यांच्याकडे त्यांच्याकरता खरोखरीच अनुष्ठान करणारी मंडळी,
की जी त्यांचं जीवन उत्तम राहावं याकरता अनुष्ठान करतायत, त्याकरता कार्य करतायत, त्याकरता कर्म करतायत, त्याच्याशिवाय उत्तम प्रकाराने उभं राहणं अवघड आहे. कुठलाही म्हणजे सर्जिकल स्ट्राईक घ्या, की आत्ताचा हा जो युद्धाचा भाग घ्या, किंवा हे ऑपरेशन सिंदूर घ्या, कोणत्याही ठिकाणी ही प्रत्येक गोष्ट अगदी कॅल्क्युलेटेड, एकदम मिनिट टू मिनिट परफेक्ट, सेकंड टू सेकंड परफेक्ट व्हायची असेल तर त्याच्या मागे फार मोठ्या गोष्टी होत्या. आणि ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकरता ज्या मोठ्या प्रमाणावर करायला लागतील, कार्य मोठं आहे, व्यक्ती मोठी आहे, तिचं महत्त्व मोठं आहे, त्यांची आवश्यकता मोठी आहे. आम्ही छोटे आहोत, आमचं छोटं युनिट आहे. व्यष्टीमधला एक जीव आहे, हा जीव ह्या समष्टीच्या बरोबर जगण्याची धडपड करतो. कारण समष्टी म्हणजे संबंध विश्व काही लहान आहे काय, काही आमच्या डोक्यावरून पडलं काय मनुष्य जिवंत राहणार, काय रस्त्यावरनं चालला, स्कूटर स्लिप झालं, काही झालं, लागलं, प्रति क्षणी त्याच्या जीवनाला धोके आहे. त्यामुळे ही एवढासा जीव या समष्टीमध्ये वावरताना त्याला काय करायचं, त्याही जीवाला संरक्षण पाहिजे. आणि त्याही जीवाच्या संरक्षणाकरता आम्हाला दिलेलं जे पहिलं साधन आहे ते साधन म्हणजे पूजा आहे. काहीही झालं तरी आमच्या घरामध्ये देवतांची स्थापना करून आमच्या घरात देवतांचं पूजन झालं पाहिजे. का झालं पाहिजे? कारण त्या मंगलाला आवाहन जर आम्ही घरामध्ये नाही केलं तर अमंगलाला घरात शिरायला वेळ लागणार. जी काही आमची पुण्याई आहे ती पुण्याई जोर आहे तोपर्यंत आम्ही तो बँक बॅलन्स खात राहू. जर संपून जाईल तेव्हा तेव्हा सगळ्या बाजूने आम्ही घेरले जाऊ. आणि त्यामुळे एकच गोष्ट आहे की व्रतांचं आचरण हा केवळ आपल्याला उद्या तो विषय घ्यायचाच आहे की प्रत्येक व्रत जी आपण काल बोललो ती पुस्तकांमधून कामानिक व्रतही पुष्कळ दिली आणि आपल्याला आनंद स्वरूपात आनंद देणारी व्रतही पुष्कळ दिली. ती व्रत उत्सवांच्या मध्ये आपण परिवर्तित केली, सण समारंभांच्या मध्ये आपण परिवर्तित केली. परंतु ह्या सगळ्याचा जो लाभ आहे ज्याच्यामधून आमचं जीवन समृद्ध व्हायचं आहे त्या गोष्टी ज्या आहेत त्या दैनंदिन जीवनात एका छोट्याशा युनिट करता म्हणजे एका छोट्याशा कुटुंबाकरता जर संरक्षण म्हणून पाहिजे तर ती पूजा आहे. मग त्या घराण्याचं कुलदैवत आहे, मग त्या घरामध्ये त्यांनी स्थापन केलेल्या देवता आहेत. परंतु जसं घरामध्ये स्वयंपाक बनावा, जसं प्रत्येक माणसाला जेवणाची आवश्यकता आहे, माणसाने तितकंच महत्वाचं आपल्या श्वासा इतकं महत्वाचं भगवंताच्या उपासनेला धरलं पाहिजे. भगवंताची पूजा आमच्या घरामध्ये तितक्याच महत्वाची आहे असं समजून घडली पाहिजे. जर मी जेवणार आहे तर जसं आजकालचे स्लोगन्स असतात ना, नो योगा नो फूड, जर योगासनं नाही केली तर जेवू नका असं जसं सांगितलं जातं, प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामधला त्याचा लाभ आहे तो आपण घ्याच घ्या हे पुन्हा पुन्हा आवर्जून सांगत असतो. तसं हा लाभ घ्या म्हणून सांगत नाही. हे जसे ना नो योगा नो फूड, त्या हो खरंच आहे, देहाला नाही सावरलं ते अन्न कसं पचवाल. तसंच इथे भगवंताला नाही आपण आपल्या ठिकाणी जर अधिष्ठान देऊन स्थापन करून जर त्याचे लाभ घेतले नाही, त्याचा आशीर्वाद घेतला नाही, त्याची कृपा घेतली नाही, त्याचा प्रसाद घेतला नाही तर आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्यापासून वंचित राहू. आपल्याला घेतलंच पाहिजे म्हणून पूजा ही झालीच पाहिजे. घरामध्ये त्या देवतेचं अधिष्ठान, त्या देवतेचा निवास, त्या देवतेची कृपा घराघराला प्राप्त झाली पाहिजे. हे एक व्रत आहे असं समजूनच आपल्याकडे पहिल्यापासून आपली कुटुंब व्यवस्था चालत आहे. नाहीतर आता काय झालं, आता सगळ्याला आपण फाटे फोडलेले. तुमच्याकडे देव नाही, आमच्याकडे देव नसत, आमच्या मोठ्या भावाकडे. अरे मग त्या मोठ्या भावालाच जाऊ द्या, त्या मोठ्या भावालाच जेवू द्या, तुम्ही उभान राहा ना उपाशी. तुम्हाला जर मोठ्या भाऊ सगळं काही सांभाळणार असेल तर तुम्हाला तरी काय करायचंय तुमच्या घरात सांभाळून. तुमचं घर, तुमचं युनिट
त्या घराचं एक कुटुंब म्हणून जर तुम्ही पूर्णपणे स्वतंत्रपणे चालवता तर फक्त तो देवच काय म्हणून त्यांच्या घरी तुमच्याही घरी येऊ दे. आणि ते काही तुझं माझं करण्याकरता नाहीच आहे. हा ज्याच्या त्याच्यावरती प्राप्त होणारा आशीर्वाद. आणि मग म्हटलं की नाही ठीक आहे, आम्ही घरात पारायण करू, आम्ही जप करू, करा, पण त्या कुलदेवतेचं काय, त्या कुलदेवतेच्या उपासनेचं काय, आलेल्या कुलाचाराचं काय. कारण आचार धर्म सांभाळावाच लागतो, कुलधर्म सांभाळावाच लागतो. अहो ते घराणं इतकी वर्ष परंपरेने तुमच्यापर्यंत आलं ते काही कृपेशिवाय आलं का? एकदम उडपटांसारखे कुठलं तरी आडनाव घेऊन आम्ही जन्माला आलो का? असं होत नाही. काही मिळवायला ते इतक्या परंपरेने जेव्हा आलेलं आहे तेव्हा परंपरेने ही कृपा राहिलेली आहे. ती जर या घरावर राहायची असेल तर पूजा केलीच पाहिजे. पूजेच्या संदर्भामध्ये जसं आपल्याकडे एक व्रताचरण नाही तर आपल्याकडे तीर्थ घेतल्याशिवाय जेवायचं नाही, नैवेद्य दाखवल्याशिवाय घरामध्ये अन्न कुणाला खायला द्यायचं नाही. लहान मुलांनी किती हट्ट केलं तरी नाही, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय मिळणार नाही तुम्हाला काही. काय आहे हे सगळं? ही सगळी त्याच्या कृपेकरता केलेली ही उपासना आहे, ही एक पद्धती आहे, हा एक त्याग आहे, हे एक समर्पण आहे, ही एक भावना आहे. आणि या सर्व गोष्टी एका भूमिकेतून दिलेल्या आहेत. आणि ती भूमिका आचार धर्माच्या पातळीवर तितकीच महत्वाची आहे, बुद्धिगम्य आहे, आणि भावनेच्या पातळीवर तितकीच महत्वाची. जेव्हा आम्ही देवपूजा, अगदी तुम्हाला सांगते आमच्या मराठवाड्यामधला शब्द आहे की आता जवळजवळ पुरुषांनी पूजा करायचं सगळीकडे कमीच झालेलं आहे, स्त्रियाच घरात पूजा करतात. आता त्यांना सुद्धा मैत्रिणी आल्या, गप्पा मारायच्या आहेत, सकाळी असं काही काही असतं, घरातली मंडळी सगळी बाहेर पडली की 10 वाजता साधारण सगळ्या शेजार बाजारच्या एकत्र यायच्या, गप्पा मारायच्या, एकत्र मिळून चहा प्यायचा किंवा काहीतरी चालायचं, थोडा वेळ एकत्र घालवायचा, मग आपापल्या घरी जायचं. तर तिकडचा एक छान शब्द आहे, मला फार आवडला तो. अहो काय तुमची पूजा राहिली का? हो बाई पूजा राहिली. नाही नाही बसा तुम्ही, मी आता उभ्या लावण्याने पूजा करून येते. म्हणजे उभं राहून तरी देवाला फूल व्हायला लागलं तर वाकावं लागेल तेवढंच, एवढाच उपचार मी करते. कशा करता ही पूजा, काय उपयोगाची आहे? त्यामुळे मला मी नेहमी आमच्या मावशींना म्हणायची की मावशी ही उभ्या लावण्याने पूजा काय? ही नाव सांगते, आपल्या अरुण परळीकर आहेत ना, अरुण परळीकरची आजी माझ्या आईची मैत्रीण, त्यामुळे आईला नेहमी म्हणायच्या की काही नाही हो थांबा, आता उभ्या लावण्याने पूजा करते. पण त्यांच्या घरी त्यांच्यावर पूजेची वेळ कधी यायचं नाही. आमचे काका परळीकर काका ते स्वतः इतके धार्मिक आणि सश्रद्ध होते, आणि देवीचा एवढा मोठा तांदळा त्यांच्या घरात आहे. आता अरुणकडे आहेच तो, त्यांच्या घरात पुढे आलेला आहे. पण सांगायचं म्हणजे सर्रास मराठवाड्यातला हा शब्द आहे. त्या नेहमी आईला, आई हसायची आजी, तर त्या नेहमी म्हणायची नाही नाही आमच्या मराठवाड्यात असंच म्हणतात. आता ह्या उभ्या लावण्याने केलेला परमार्थ आहे तो कसा फलद्रूप व्हायचा सांगा मला. तर त्यामुळे पूजा हा एक या व्रतातला एक मोठा भाग आपल्याला त्यांनी सांगितला आहे की जिथे भावना आणि बुद्धी या दोन्ही गोष्टींचा कस आहे, आणि त्या दोन्ही गोष्टी वापरलेल्या आहेत. एक आणि दुसरं असं की घरातल्या देवतेची कुलधर्म कुलाचार या संदर्भामधून येणारं जे घरातलं भगवंताचं अधिष्ठान ज्या रूपात असेल, ते ज्या देवता ज्या रूपात असतील त्या, पण त्याच्या पुढे जाऊन एक गोष्ट मात्र निश्चित आहे की रोज आमच्या जवळपास जी कोणती देवळं आहेत त्या देवळामध्ये जाऊन रोज दर्शन घेतलं पाहिजे. हा सुद्धा आमच्याकडे व्रताचा भाग म्हणून सांगितलं की घरात आम्ही देवाचं काय करतो ते करतो, पण देवळात जाऊन आम्हाला दर्शन घेणं तेही आम्हाला सक्तीचं सांगितलंय, मॅन्डेटरी सांगितलं. त्याच्यावरती आपल्या श्रीपाद शास्त्री किंजवडेकरांनी फार सुंदर जे लिखाण केलंय, व्रतषोडशी नावाचं त्यांचं पुस्तक आहे. त्या व्रतषोडशीमध्ये त्यांनी त्या विषयाचं स्पष्टीकरण दिलंय, आणि ते स्पष्टीकरण देताना त्यांनी 2-4 गोष्टींचा उल्लेख केलाय. ते मला आम्ही सांगतो की रोज देवळात जाऊन दर्शन घ्या, पुढी शनिवार असेल तरच मारुतीला जातो, एरवी पुन्हा मंदिरात मारुतीच्या जात नाही, दर शनिवारीच जाऊन येतो, सोमवार आहे तर शंकराला जाऊन येतो, ठीक आहे म्हणा. एवढं जरी गेलं तरी त्या त्या दिवशीचं महात्म्य जाणून मनुष्य गेला तरी पुष्कळ आहे.
आणि मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तरी पुष्कळ आहे. कारण काय म्हणाले, त्यांनी सांगितलं की ह्या सृष्टीमध्ये हे जे कॉस्मिक रेज आहे, हे जी विश्वशक्ती आहे, ती शक्ती सबंध विश्वाला भरून आहे. तर आता ते हा विषय आपण आता इथे फार लांबवत नाही, पण खरंच मंत्रशास्त्रामध्ये उपासनेचा विषय मांडताना त्यांनी ह्या शक्तींनी, शिवशक्तीने, आपले चैतन्य आणि शक्ती या दोघांनी मिळून हे सगळं जग कसं भारावलं. केवळ शक्ती, केवळ उपासना. मगाशी जो मुद्दा बोललो ना आपण, माझ्या घरात बसून काही देव नसेल तर चालतील, मी जप केला ना, आमच्या घरात आमचे देव कशाला पाहिजे, असं नाहीये. ती मंत्राची शक्ती तेव्हाच फलद्रूप होते जेव्हा ती शिवासहित असते. मंत्र शक्तीच आहे. मंत्राला अधीन दैवत आहेच, पण मंत्राला अधीन असलेल्या दैवताचा प्रत्यक्ष आविष्कार व्हायला त्याच्या ठिकाणी दैवत असावे. दैवताच्या अधिष्ठानाशिवाय होत नाही. आणि म्हणून शिवासहित शक्ती ही मंत्रामध्ये नाही आहे. मंत्रामध्ये शक्ती आहे, शक्ती शिवाची आहे. म्हणून मंत्राधीनमचे दैवतम, मंत्र दैवताला अधीन आहेत पण दैवत नाहीत. दैवताचं अधिष्ठान पाहिजेच. आता त्याच्याकरता विषय सोडा, पण त्याच्याकरता हा वाढवत नाही विषय. सांगते एवढ्याकरता की किंजवडेकर शास्त्रींनी असं म्हटलं की म्हणाले, जसे जसे आमची यानं ही अवकाशात जायला लागली तसे म्हणाले ह्या यानांना अयशस्वीता, फेल्युअर पुष्कळ आहे. पहिली रशियाची सोयूज यानं आणि अमेरिकेची अपोलो यानं, ही दोन्ही यानं ही गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाऊ शकत नव्हती. तर त्यांनी जेव्हा हे घडत नाही त्यावेळी आपण मगाशी म्हटलं ना की स्पेस नुसता विचार करून चालत नाही, म्हणजे व्यष्टी आणि समष्टी नुसता विचार करून चालत नाही, त्याच्याबरोबर कालाचा पण विचार करावा. टाइम अँड स्पेस दोन्हीचाही विचार करायला की त्या ठिकाणी केवळ समष्टी नाही विचारात घेऊन चालत. त्यांच्या लक्षात आलं की आम्ही इतक्या प्रकारांनी आमची यानं ही बिनचूक तयार करतो आणि त्याच्यामध्ये जर काही उणीवा राहत नाही तर मग आता काय कमतरता आहे. आणि मग त्यांनी आमच्या ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला आणि त्या आधाराने त्यांनी प्रयोग केले. त्या प्रयोगातून आमची कोणती मोठी मंडळी त्यांनी विचारात घेतली किंवा त्यांच्याकडे जाऊन विषय जाणून घेतला, मला माहीत नाही की कुणाचं कालमापन त्यांनी विचारात घेतलं वगैरे. परंतु त्यांना एक गोष्ट कळली की अमेरिकेकरता यान हे गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाण्याकरता चतुर्थी ही तिथी योग्य आहे किंवा अनुकूल आहे, आणि रशियाला त्यांची यानं गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाण्याकरता एकादशी ही स्थिती अनुकूल आहे. आणि म्हणून आता आपण बघा, सगळी यानं जी रशियाची सोयूज आहे ती सगळी एकादशीला पाठवली आणि अमेरिकेची सगळी यानं हे चतुर्थीच्या दिवशी पाठवली. आणि ह्या प्रकाराने त्यांनी जेव्हा विचार केला आणि एकदा यान बिघडलं अमेरिकेचं, माझ्या कल्पनेप्रमाणे मी जर चुकत नसेल तर अपोलो 2 का 3 आहे त्यावेळेचं, तर त्या आत्ता माझ्या लक्षात नाही, कारण तो संदर्भ मी आता पाहिला नाही आता आहे आपल्याकडे लिहिलेला. तर ते यान जेव्हा आज जाऊ शकलं नाही म्हणून उद्या पाठवायचं असं ठरवलं की आज काही बिघाड झाला यानात चतुर्थीच्या दिवशी, तर ती जी काढलेली मुहूर्ताची वेळ होती किंवा तो जो अनुकूल मुहूर्त होता त्या मुहूर्तावरती ते यान जेव्हा जाऊ शकलं नाही तेव्हा ते यान पडलंच. ते यान म्हणजे पुढे गेलंच नाही. इतकी अयशस्वीता त्या यानाच्या बाबतीत आली. त्यावरती किंजवडेकर शास्त्रींनी सांगितलं की लौकिकामध्ये आता व्यष्टी मी आहे, हा प्रयोग आहे हा समष्टीचा आहे, कारण त्यांना विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये अंतरिक्ष यानाला आणि त्या अंतराळ यानाला गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जायचं आहे. तर त्या समष्टीच्या कार्याकरता जशी कालाची अनुकूलता घ्यावी लागते तशी व्यष्टीला सुद्धा रोज कालाची अनुकूलता घ्यावी. ती कालाची अनुकूलता आम्हाला देतं कोण? देऊळ.
ही अनुकूलता कोण देतं? मंदिर. कारण का? मंदिरामध्ये रचनाच अशी आहे, मंदिरामध्ये देवतेचं सामर्थ्य. आपण पुन्हा कधीतरी पुढे वेळ आली, विषय आला, पुढच्या वर्षीच्या विषयात सुद्धा तो येऊ शकेल, की देवतेच्या मंदिरामध्ये त्या देवतेची शक्ती कशी एकत्रित होते आणि तिथे ती एकत्रित असलेली शक्ती आमच्यावर कशी कृपा करते. ती कृपा रोज मिळवण्याकरता आम्हाला मंदिरात जायचं. आम्हाला जे सांगत नाही तर आता काय, अहो देवळं कशी टिकायची, देवळाला उत्पन्न कसं मिळतं, अहो इतक्या गोष्टीनं हलक्या नाही आहेत, इतक्या गोष्टी सामान्य स्तरावर नाहीच आहे. कुणाचं पोट कसं भरावं, कुणाचं स्थान कसं टिकावं, हे सगळं सांगू का, या मॉडर्न थिंकिंग मधून आलेलं आहे. या प्रत्येक गोष्टी जी विचार करण्याची धारणा आहे ना, ही जागतिक पातळीवर फार तर फार सामाजिक सोशल ह्याच्या पलीकडे फार तर थोडीशी वर जाते. याच्यापेक्षा अधिक उच्च पदावर, स्तरावर, विचारांच्या पातळीवर जाणारा समाज इतरत्र दिसत नाही. आणि आम्ही त्यांची वैचारिक भूमिका स्वीकारून जेव्हा आमच्या सर्व गोष्टींचे निकष त्याला लावून त्याचे परिणाम अनुभवायला लागतो किंवा जाणायला लागतो, तेव्हा आम्ही खड्ड्यात जातो. म्हणून आज आम्ही खड्ड्यात. आज आम्हाला देवळात जायचं महत्व का वाटत नाही? त्याचं कारण असं आहे की तिथून काही मला मिळणार आहे असं नेहमीच जाऊन 2 पैसे टाकणार आहे. म्हणजे जाणारा माणूस जसा काही मी देवळावर उपकार करतो या ताटात जातो आणि तो म्हणतो काहीतरी टाकावा. असं कसं? देवाच्या दारात गेलोय, त्यांचं सुद्धा मंदिर चाललं पाहिजे ना, आपलंच काम आहे. आपणच, अरे तू कोण चालवतो बाबा, आम्ही नाही चालवत, चालवणारा तो आहे. असो सांगण्याचा हेतू असा की दुसरी गोष्ट अशी आहे, समष्टीच्या पातळीवरती जर ईश्वरी शक्ती बरोबर ईश्वराची संकल्पना आम्हाला जर मिळवायची असेल किंवा आम्हाला जर आवश्यक असेल तर व्यष्टीला सुद्धा, व्यक्तीला सुद्धा आपलं जीवन निरामय जाण्याकरता, निर्विघ्नपणाने आपल्या जीवनाला याकडेच त्याकडेला न्यायचं असेल तर भगवंताच्या कृपेची आवश्यकता आहे. सोमवारी शंकराच्या मंदिरात का? कारण सोमवारी शंकराच्या मंदिरात विशेष रूपाने त्यांची शक्ती प्रकट असते. आपण काल बघितलं ना की सगळी उपासना जीवन जगण्याकरता, सुरक्षिततेकरता आणि असुरक्षिततेकरता, या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट कारणीभूत. जसा वार आहे, जशी तिथी आहे, तिथीच्या संदर्भामध्ये जसा आपण म्हणतो तसा काल आहे, जशी उपासना आहे, अनेक अनेक गोष्टी आहेत, सद्गुण आहेत, दुर्गुण आहेत वगैरे वगैरे. या सर्व गोष्टी मिळून आपल्याला जे साधावं लागतं किंवा जे मिळवावं लागतं त्याकरता ज्या ज्या गोष्टींचा विचारही आपल्याला करावा लागतो त्याच्यामध्ये जे सहज सोपं विना खर्चाचं भगवंतानी आम्हाला दिलं आहे ते आम्हाला जर उलगडलं तर आम्हाला कशाच्या शोधात फिरायला नको. म्हणजे आपण खरोखरीच प्रयोग म्हणा किंवा जीवनामध्ये त्या सद्गुणाचा अवलंब म्हणा किंवा व्रत म्हणून स्वीकारा की ह्या देवळामध्ये मी दर्शनाला जातो आणि माझं रोज इथे दर्शन आहे. आमचे नम जोशी नेहमी म्हणतात की मी माझ्याजवळ नरसिंहाच्या मंदिरामध्ये जातो. म्हणाले आयुष्यभरात मला माहिती नाही मला काय मिळालं, पण म्हणाले माझ्या आयुष्यात मला एक पैसा औषध घ्यावं लागलं नाही, मला कुठल्या प्रकारचा त्रास, अभयम सत्व संस्कृती, आधी अभय, जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला अभय देणारं हे भगवंताच्या उपासनेचं फल आहे. त्यामुळे आपल्याला आता थांबताना एवढंच म्हणू आपण, पुन्हा हा विषय उद्या पुढे नेऊ, तो पुढे नेताना बघता येईल. पण आज एवढंच आहे की ईश्वराच्या कृपेशिवाय शक्तीवर नाही. विज्ञान आम्हाला शक्तीवर पुढे नेत आहे, विज्ञान आम्हाला शक्तीवर सुखी करत आहे, पण या शक्तीबरोबर जोपर्यंत चैतन्याचं अधिष्ठान नाही आणि चैतन्याच्या कृपा प्रसादाचा आमच्या अंतःकरणामध्ये महत्वाचा वाटा नाही, भावना नाही, इच्छा नाही, गरज वाटत नाही, तोपर्यंत केवळ शक्ती आमच्या जीवनाला सुखी करू शकत नाही. आणि आजचा विषय आपण इथे थांबवूया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय.
सद्गुरु दासगणु महाराज की जय, स्वामी वरदानंद महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ, नमः पार्वती पते हर महादेव, भारत माता की जय, गुरु शास्त्री महाराज की जय।